नमस्कार मित्रांनो, माशेवरमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. काय व्हिडिओ करायला आपण आज चाललेलो आहे मालवण ट्रिपसाठी. आपल्यासोबत आहेत हिम्मत, बाबू, सुजित, सोन्या, रवी सर, पप्या आणि माणिक मध्ये पप्या, दोन पप्या आणि एक सोन्या. आता आपण शिराळजवळ आलेलो आहे. पुढे आपण चाललेलो आहे. चला आता पुढं आपण जायचं आणि वेगवेगळे ठिकाण आज आपण या 2 दिवसात बघणार आहे. तर पुढे मी तुम्हाला दाखवेन काय काय करतोय काय काय नाही. चला पालेश्वर धबधब्याजवळ आलो आणि मस्तपैकी नाश्ता करून आम्ही परत पुढे निघालो. सोन्यानं म्हणजे सारखं लावलेलं वडापाव खायचं नाही, मला काय सोसत नाही, उलटी होणार. तरी बी आम्ही जबरदस्ती खा म्हणली त्याला. आता बघूया काय. आणि नुसता अर्धा तास वालांडला आणि आमचा सोन्या पण लगेच वालांडला. त्याच्या झाल्या उलट्या चालू. हे बघा किती वाकायचं आणि काय त्याला प्रमाण नाही. ते 2च मेंबर आहेत आमच्याकडे. दाखवतो चांगलं बघतोय लागाय. ह्या दोघांचे काय पैसे लागलेले काय माहिती, पापेची आणि सोन्याची. मी जास्त ओळखते का तू जास्त ओळखते. हे बघा असलं वागताना बी वारडत होतं की काय नव्हतं. म्हणजे काय त्याला प्रमाण असतं किती खायचं काय. सकाळी सकाळी बाहेर जाताना आपलं नुसतं चहा नाही काय तरी खावं. खाऊन आले ते सकाळ सकाळी लागले वाकाले. हे बघा हाय 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 बघा. आणि काय काय बोलायचं त्याला सांग. नुसतं आमचा जातानाच 1-2 तास नुसता रस्त्यात वाकण्यावर गेला. लेट ट्रिप यांच्यामुळे झालं प्रोफेसर. कुणकेश्वरच्या अलीकडे जरा देवबागचा बीच लागला आणि जरा झाडे दिसली मस्तपैकी. आपलं जेवण करून घ्यायचं म्हणजे मग गाडीतनं सगळा पसारा काढला, जारबीर काढलं पाण्याचं आणि जेवायला बसलो. जरा पोटभर जेवण केलं आणि परत फोटो इथं लय बाहेर निघते. फायनली आलो आम्ही कुणकेश्वरच्या मंदिरात. बऱ्याच वर्षाने आलो आणि मंदिराचं मस्तपैकी काम चालू होतं. जरा दर्शन घ्यायचं म्हणतो. आत गेलो, बघितलं तर दर्शन बंद झाला. रांगाच्या रांगा लागलेल्या. आता म्हणजे बाहेरनं दर्शन घेऊन निघायचं. जरा बाहेर बिर आलो, वातावरण स्वच्छ झालं मस्तपैकी. आपले फोटो काढायचे ठरले. हे बघा मग लगेच पोच देऊन उभा राहिली क्वालिटीमध्ये. चला आता मग पुढं आलो, परत दर्शन घेतलं, मागं परिसर फिरला, फोटो छान काढले आणि परत पुढे निघालो आम्ही. आणि सोन्या जरा काहीतरी आपले चेष्टा मस्करी चाललेले आमची. त्यातनं आम्ही आपलं हळूहळू पुढे निघालो आणि आता मालवणच्या दिशेनं कावा जाते असं जातं. कंटाळलेली बसून आता म्हणलं चला. फायनली आम्ही मालवणमध्ये आलो. रूम शोधतोय पण रूम काय मिळेल. आणि आमचा बाबू म्हणजे काय का घेतली तर म्हणला बीच साईडला रूम घ्यायची. आम्ही बघ 2-2.5 नुसतं येण्यासारखं बीच साईडनं फिरतोच. रूम कुठं गावत्या का रूम कुठं गावत्या. त्यात अडचण अशी झाली की आम्ही सगळे बॅचलर फॅमिली सगळं असल्यामुळं आम्हाला रूम पण दिला. मी सोन्या भिन्या जाम वैता गेलेली. 2-2.5 किलोमीटर चाललो आणि एका दयावान माणसानं आम्हाला रूम दिली. रूमवर जाऊन आवरून बिवरून मस्तपैकी आम्ही बीचवर गाडी घातली. आता डोक्यात होतं मासे घ्यायचं. मासे घ्यायला निघालो पण सनसेट आहे, सूर्य निघाल्याला खाली माझ्या डोक्यात की सनसेटला फोटो काढायचा. बाबू काय ऐकणार, तू म्हणे आधी मासच घ्यायचं. मग मासे न्यायला गेलो आता हळूहळू पुढं. आता आलो आम्ही मार्केटमध्ये. मग मासं बघायचं मी काय आलं की मार्केट म्हणजे जाम फुटलेलं आणि मासं बघून असं म्हणजे वाटत होतं कधी शिजते कधी पोटात जातं. बाबू पुढं ना आम्ही मागं. आम्हाला फक्त सुरमई, पापलेट आणि झिंगाचं बाकीचं जाते बी ते आम्हाला काही माहीत नव्हतं. मग आम्ही आपलं बसलो व्हिडिओ करत. बाबा आपला बघत होता दरबीर कोण कमीत देते जास्त मासे. मग शेवटी गावले की मासे आता चिरायचं होते. चिरल्यावर मग आता घरी जायचं होतं. मग आलो की एक मावशी गावल्या बाजारात. ती म्हटलं देतो मासा चिरून. मग किलोला काहीतरी 70 रुपये घेत होते. मग आमचं होतं 2-2.5 किलो. आता 5 जण किती खाणार मासा. खाणारा मेन बाबूच, बाकी काय असेल नुसती चवीला आलेली. त्याने आपलं केलं मासाचं तोडायचं. बरं ध्यान ठेवायला लागते मासं किती पीस किती होती ती. बारीक पीस करायचं म्हणजे रूम मालकाला नेऊन परत आपण द्यायचं होते. आणि मग मस्तपैकी जेवलो आणि या दिवसाची शेवट आपली मस्तपैकी झाली. तिथनं पुढं आम्ही आलो मार्केटला. बरं मार्केटला काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगू शकत आता काय घ्यायचं. पण आलो की फिरायला मस्तपैकी खरेदीला काय घ्यायचं. स्प्राईट बीट कोको कोला जरा जेवताना मस्तपैकी गारगार. एकतर ताण लागलेले न तिथल्या पाण्यानं काय ताण झालं. जरा स्प्राईट बीट घ्यायची. घेऊन आम्ही आपला आलो रूमवर. मासं दिलं करायला रूम मालकाला
आणि आम्ही आपलं वर आलो. मस्त नजारा होता. वरनं आपलं बसलो टाइमपास करत. तिथनं आम्ही परत हे बघा लाईटिंग विटिंग असं मस्तपैकी तिथे बी फोटो काढले. परत रूमला गेलो. कंटाळलेली सगळी. कावा रूमवर जाऊन पडतोय असं झालं. मग सगळी गेली. एकच रूम गावलेली एकतर आणि त्यात 5 जण झोपलेलो आम्ही. ही अशी अवस्था होती बघा. रूममध्ये गेले की आता खाली कोण झोपणार आणि वर कोण झोपणार ही चर्चा आमच्या चालू. मग कसं तरी ॲडजस्टमेंट केलं. मालकाकडून 2 गाद्या घेतल्या आणि खाली 2 जण वरती झोपायला झाली मोकळी. आता म्हणलं मासं तर काय करायचं. मग आमच्या पाप्यानं आणलेला जरा चिवडा आणि चाकणा मस्तपैकी ते आता जेवण वस्तू जरा खाल्लं मस्तपैकी बघा. हे बघा कोको कोला बिला घेतलेला मस्तपैकी आपलं हाणला आणि जरा आराम जेवलं बिवलं मस्तपैकी. आणि पहिला दिवस संपला. आम्ही आपलं मारली कलटी. आता सकाळी जाऊन काय करायचं तर सकाळी जाऊन करायचं ते आंघोळ. मग समुद्रात आंघोळ कराय आम्ही आपलं आवरले. मग कावा सकाळ होते आणि सकाळी उठून कावा समुद्रात जातोय फोटो काढतोय असं झाले की आले की परत सकाळ बघता बघता सूर्य उगवला आणि आम्ही आलो बीचवर. सकाळी आपलं आम्ही आलो की बीचवर. सोन्या बाबू काही आंघोळ करायला तयार नाही. ती बाबू गाडी चालवून दमलेला. मग आम्ही आपलं तिघं गेलो मस्तपैकी बीचमध्ये आंघोळ बिंघोळ करून फोटो बिटो काढून मस्तपैकी थोडंफार इकडं तिकडे एन्जॉय पाहिजे आयुष्यात. नाहीतर नुसतं येऊन काय करायचं. मग आपलं केले आंघोळ बिंघोळ मस्तपैकी फोटो काढले आणि परत आम्ही आपलं आवरून निघालो परत प्रवास. तिथून आलो आम्ही राजकोट किल्ल्यावर. ते नाही का मध्ये आपल्या महाराजांचा किल्ला पडला. बघूया तर म्हणलं काय केलंय तिथं काय विषय. आणि गेलो तर किल्ला बंद झालता. तो क्राईम सीन आपल्या महाराजांचा पुतळा पडल्यामुळे. मग आम्ही आपलं बाहेरनंच बघितलं परत मागं फिरलो. तिथं जवळ आहे सुवर्ण गणपतीचं मंदिर. मग तिथं जरा मंदिरात गेलो. जरा मस्तपैकी बसलो. जरा शांत प्रसन्न वाटले. हे बघा. नमस्कार. आता आपण आलेलो आहे किल्ले रामगड बघायला. कुठेही ट्रिप असली की किल्ला बघायला आपण पुढे जात असतोय. किल्ला म्हणजे आपल्या महाराजांची आणबाण शान, आपल्या महाराष्ट्राची शान. आणि त्यातीलच एक रामगड किल्ला म्हणून मालवण रोडला कणकवलीपासून मालवण रोडला जातो. तिकडे आज आपण आलेलो आहे. तर छोटा किल्ला आहे म्हणून आपण थोडं घेत आहे. दहा मिनिटाचा आहे म्हण. तर आज आपण किल्ला बघण्यासाठी निघालेलो. हे आपल्यासोबत हिम्मत, सोन्या आणि पप्या आलेले आहेत. ज्यांनी आग्रह जास्त केला ते सोन्याच माग राहिलेला. सोन्या म्हणला काय बी झालं तर आता किल्ल्यावर जायचंच आहे. सोन्या बाबू काय आलीच नाही ती. मग आम्ही किल्ला केला काढायचा म्हणजे चढायलाच केला चालू. मग मी आणि रवी सर आणि पप्या तिघजण गेलो. किल्ला काय लय मोठा नाही. म्हणलं आपलं थोडा वेळ आहे तेवढं बघून किल्ल्यावालो पहिल्यांदा दर्शन घेतलं. तिथं जुन्या काळातलं गणपतीचं मूर्ती आहे आणि तिथं तुळशीचं वृंदावन आहे. म्हणजे त्याच काळातल्या महाराजांच्या काळातलं बघा. परत आलो आम्ही सदर लागली. सदराच्या तिथं आलो. तिथं बघितलं तर वळीने 7 ते 8 टोपा वळीने उभ्या करून ठेवल्या. दिसायला लय भारी दिसतंय ते. पण टोप्याला कसं आपला गाडा बिडा पाहिजे मस्तपैकी त्याने चांगलं करून ठेवलं. हे टोपा बिपाला त्याने उभा केलेला आहे. माग कोणाच तरी इकडं समाधी दिसते बघा माग. तिथं वेरगळे पण बघायला मिळाले बरं का. त्या काळातल्या वेरगळे येत्या. आलो आम्ही पावनखिंडीत मस्तपैकी आपलं जाता जाता बघायचं म्हणतं. मग बाजीप्रभू देशपांडेच्या स्मारकात दर्शन घेतलं आणि आलो की इस्लामपुरात. मग काय रात्री जाताना दिला दणका ठेवून चिकन बिक्कन थाळी मस्तपैकी. सोन्या बिन्या काय वीज खाणार होती. मग आपलं जेवलं मस्तपैकी गेलो घरी. झाले की ट्रिप आमची. विषय संपला.